अरे देवेंद्र फडणवीस भाऊ, कापसाले भाव दे ना, सोयाबीनले भाव दे ना, तुरीले भाव दे ना, शेतकऱ्याच्या पिकाले भाव दे ना. का मेल्यावर देशील भाव? आ तुम्ही म्हणून राहिले तिकडे हमी भाव देतो, शेतकऱ्याच्या पिकाले हमी भाव देतो, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतले लोक ते दलाल असते, ते व्यापारी. तुम्ही म्हणता 5,000च्या वरती सगळे शेतकऱ्याचे माल घ्या, तुम्ही 5,000च्या खाली कोणीही माल घेऊ नका. आणि हे दलाल जेले तुम्ही लायसन दिले, ते दलाल 4,000 आणि 3,000 माल घेऊन राहिले शेतकऱ्याच्या जवळचे. किती नालायक लोक असायला पाहिजे रे बाई. फडणवीस भाऊ, तुम्ही सांगितलंच व्यापार राहिले की बा 5,000च्या वरतं शेतकऱ्याचं माल घ्या, 5,000च्या खाली माल घेऊ नका. आणि तुमचे व्यापारी 3,000 ते 4,000 आणि 4,000 माल घेऊन राहिले, हे बरोबर आहे काय? म्हणजे का व्यापाराचं घर भरायचं आहे का तुम्हाला? देवा भाऊ मला सांगा, व्यापाराचे घर भरायचे आहे काय? अरे जो जगाचा पोशिंदा पालनहार आहे तो मरून राहिला, ते दिसून राहिलं नाही, आणि तुम्ही व्यापाराचे घर भरून राहिले. किती नालायक लोक झाले पाहिजे तुम्ही. अरे जे व्यापारी 2-2, 3-3 माले घरं बांधून राहिले, प्रॉपर्ट्या घेऊन राहिले, त्याचं हित करून राहिले तुम्ही. आणि जो शेतकरी पोशिंदा पालनहार आहे, जगाचा पालनहार आहे, पोशिंदा अन्नदाता आहे, हा मरून राहिला, आत्महत्या करून राहिला, आणि तो त्याच्या मालाले भाव भेटून नाही राहिला. सगळ्या गोष्टी तुम्ही महाग केल्या हो. मार्केटचे प्रोडक्ट तुम्ही महाग करून टाकले, फवारे महाग करून टाकले, खतं महाग करून टाकले, औषधे महाग करून टाकले, आणि शेतकऱ्याचं उत्पन्न म्हणा तर झाडभर आणि आवाज तुमचा गावभर. तुम्ही फक्त प्रसिद्धी भाषणात मस्त मोठी झाली, तुम्ही प्रसिद्धी तुमची भाषणात लय केली तुम्ही, पण शेतकऱ्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्धी अजून त्याच्या तिथंच आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याचं लेकरू 3,000 रुपये भावानं, 4,000 रुपये भावानं सोयाबीन निघतो, तो विचार करायची गोष्ट किती नालायक लोक असायला पाहिजे. ज्यावेळेस जे शेतकऱ्याचा लेकराचा बाप 10 ते 12 वर्षाच्या मागं गेलो ना, तेव्हाही 3,000 ते 4,000 रुपयानं सोयाबीन निघत होता. आताही तो 3,000 ते 4,000 रुपयानं जिंकून राहिला. म्हणजे बापही 3,000 ते 4,000 सोयाबीन निघत होता, आणि त्याचं लेकरं 3,000 ते 4,000 सोयाबीन विकून राहिले, माल विकून राहिले शेतातले. तर विचार करायची गोष्ट आहे. देवा भाऊ, हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. चुकीचं आहे ना, बरोबर नाही ना. मग तुम्हाला समजायला पाहिजे का तुम्ही व्यापाराला ढील दिलेली आहे, पालून ठेवलेली आहे, फक्त बोलता काय आणि करता काय. किती विचार करायची गोष्ट आहे. तुमचं सरकार आलं तेव्हापासून मरणारा मरून राहिला, जगणारा जगून राहिला, श्रीमंत होणारा त्याच्यापेक्षा श्रीमंत होऊन राहिला, आणि महाराष्ट्रातला शेतकरी झाडाच्या फांदीला फाशी घेऊन राहिला. काय नालायक लोक असायला पाहिजे. आणि तुमच्या सरकारातले तर लोक नालायक आहेच, पण तुम्ही व्यापाऱ्याला नालायक करून ठेवलं. अरे व्यापारी कमी भावाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या मालाही खोटा काढते, सडला आहे, खराब आहे, हे आणि ते आहे. मग काय कमी भावानं विकून टाका, कमी भावानं घ्यायच्या जवळचा माल. मग शेतकऱ्याला काय आहे हो, विकणारच आहे, कारण त्याला माहिती आहे ना का 2 दिवस ठेवलं तर सडून जाईल. त्याच्यापेक्षा तो कोणीही भावाने विकून टाकते. आणि तुम्हाला शर्मा वाटायला पाहिजे की ज्या मालाला तो लाखाचं खर्च लावतो, हजाराचा खर्च लावतो, आपलं म्हणजे बायकोची पोत गहाण ठेवून खर्च लावतो त्या पिकाले तुम्ही चांगला भाव देत नाही. आणि म्हणता काय, तुमच्या भाषणात हमी भाव देतो, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देतो. मग तुम्ही हमी भाव देता ना, तर मग तुम्ही का कमी याच्यामध्ये शेतकऱ्याचे माल विकत घेता रे? का कमी माल म्हणजे कमी भावाच्या ह्याच्यात माल विकत घेता तुम्ही? तुम्हाला तर माहीत आहे ना, तुम्हाला माहीत आहे की बा शेतकरी एवढा मरून राहिला, जगून राहिला, कसा जगतो, काय करतो, काय नाही. तुम्हाला माहीत आहे ना? तुम्हाला माहीत नाही, कारण बरोबर आहे ना. तुम्हाला माहीत कसं राहणार, कारण तुम्ही शेतकऱ्याचे पोरच नाही आहे ना, तुमच्या बापदादाने शेती केलीच नाही. तुम्हाला माहीत नाही, समजणार नाही, शेतकऱ्याच्या भावना कळणार नाही तुम्हाला. कळणार कोणाला करतात कोणाला त्या गोष्टी? जो शेतकऱ्याचा पोरगा राहत असतो, जो शेती करतो, बापदादाने शेती केली राहते, त्याला समजते का नाही बाय माझ्या बापाने शेती कशी केली, माझ्या दादाने शेती कशी केली, शेतीमध्ये काय करावं लागते, कसं करावं लागते, हे शेतकऱ्यालाच माहीत राहते. आणि फक्त तुम्ही काय करता, मालाले भाव ठरवता. आमचा शेतकरी पिकवतो, रानाचं रक्ताचं पाणी करतो, आणि तुम्ही खुर्चीवर बसवणारे
भाव ठरवता मालाचा. किती विचारक गोष्ट आहे रे बाबा हे. अरे एका कंपनीतला जो कंपनीचं प्रोडक्ट तयार करतो ना, तो तरी स्वतःच्या प्रोडक्टचा भाव ठरवतो की मार्केटमध्ये ह्या तऱ्हेचं माझं प्रोडक्ट गेलं पाहिजे आणि हा प्रोडक्ट माया ह्या भावानं कटला पाहिजे, ह्या भावानं मला विकायचा आहे. पण तो कंपनी ठरवतो. पण आमचं सालं आम्ही शेतकरी माणूस, आम्ही तेल पिकवतो, तूर पिकवतो, सगळ्या गोष्टी पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्या गोष्टी पिकवतो, शेंड्यापासून मुळापासून सगळं पिकवतो आम्ही. पण आम्ही भाव ठरवू शकत नाही. तुमच्यासारखे नंगचोट लोक भाव ठरवते आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतो. कळलं काय? म्हणून शेतकरी ह्या समोर सुखी होऊन राहिला नाही आणि तो रॉयल होऊन राहिला नाही. फक्त नावापुरतं रॉयल बनला आहे शेतकरी, दुसरं काहीच नाही दादा. फक्त शेतकऱ्याला चेनाच्या झाडावर चढवलं आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की हे शेतकऱ्याचं शासन नाही आहे, हे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. शेतकऱ्याचं सरकार राहिलं असं दादा तर आतापर्यंत कुठे शेतकरी पोचला असता. कळलं काय? कारण हे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे, हे जुळेबाचं सरकार आहे, हे उद्योगपत्यांचं सरकार आहे. म्हणून सांगतो, मरणारा मरून राहिला, जगणारा जगून राहिला, श्रीमंत होणारा त्याच्यापेक्षा श्रीमंत होऊन राहिला आणि महाराष्ट्रातला शेतकरी झाडाच्या फांदीला अटकून राहिला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे तुमच्या ढुंगणात दम नसल तर नोकऱ्या सोडून टाका, तुमच्या त्या खुर्च्या सोडून टाका, काही कामाचे नाही आहे. गरीबाले बसू द्या खुर्चीवर आणि त्याले सेवा करू द्या, जनकल्याण करू द्या. तुमच्यासारख्या लोकांची इकून जनकल्याण नसन होतं, शेतकऱ्याचं हित नसन होतं. कळलं काय? अरे चान्स द्या, दुसऱ्याला चान्स द्या. तुम्हीच होता काय? दुसऱ्याला चान्स द्या आणि तुमच्या इकून शेतकऱ्याचं हित नसन पावल्या जात तर तुम्ही खुर्च्या सोडून टाका. कारण शेतकऱ्याच्या मुळे तुम्ही मुख्यमंत्री मंत्री संत्री बनले आहे. कळले काय? आम्ही मालक आहोत, तुम्ही नौकर आहे आमचे, हे समजायला पाहिजे. पण आता इथं उलटीच नदी वाहून राहिली. तुम्ही झाले मालक, आम्ही झालो नौकर. विचार कराजोगती गोष्ट आहे. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या लाजा गेल्या नदीनं वाहत. तुम्हाला लाजा कशा वाटणार? तुम्ही बेशरम लोक आहात. कळलं काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, हे सरकार आपलं नाही आहे, हे सरकार जुमले बादचा उद्योगपत्यांचं आहे. कारण उद्योगपत्यांचे खिसे भरण्यासाठी हे सरकार आहे. कारण गरीब शेतकऱ्याचं खिसे भरण्यासाठी सरकार नाही. फक्त तुम्हाला 2 ते 3 हजार, 5 हजार, 6 हजार बस हे भीक देते, दुसरं काहीच देत नाही सरकार. कारण या सरकारला द्यायचं असलं तर ना आतापर्यंत 50,000 रुपये हेक्टर नापिकीचे दिले असते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली असती, सगळ्या गोष्टी झाल्या असती दादा. कळलं काय? हे लाजा वाटायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा जातीनं धर्मानं वाटला गेलेला आहे, झेंड्यानं वाटला गेलेला आहे, मटणानं वाटला गेलेला आहे, दारूनं वाटला गेलेला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, याच्या शेतकऱ्याचा पण दोष आहे, शेतकऱ्यांना तुमचा पण दोष आहे. कारण तुम्ही एक भिकारचोट सरकार निवडून देता आणि त्या भिकारचोट सरकारला म्हणता की आमचं कर्जमाफी कर. अरे तुम्ही चांगलं सरकारला निवडून दिलं तर तुमचं कर्जमाफी होणारच आहे. माननीय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे बिचारे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. त्या माणसानं आर नाही पाहिला, धुरा नाही पाहिला, काही नाही पाहिला. शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला आणि 2 ते 3 लाखापर्यंत कर्जमाफी करून टाकली होती शेतकऱ्याची, न सांगता न बोलता न काही करता. मग असे विचारवंत लोक पाहिजे, तेव्हाच हा महाराष्ट्र घडू शकतो. नाहीतर ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी म्हणा, शेतकऱ्याच्या सगळ्या म्हणा, उद्योगपत्यांना विका लागन आणि आपण त्या शेतीवर नोकर म्हणून काम करन. लक्षात ठेवा. अजूनही काही बयकलं नाही. आता ह्या 2030 पर्यंत 29 पर्यंत आपल्यापाशी काही करू शकत नाही. येणारी जे इलेक्शन राहणार तेव्हा विचारपूर्वक मतं कर्जा, नाहीतर दारू आणि मटणाने विकला जाण आणि मग म्हणान अरे कसं काय झालं काय झालं. कारण शेतकऱ्याला लुटणं चालू आहे. कळलं काय? शेतकऱ्याला लुटणं चालू आहे. मतापुरते मायबाप असतात ते सरकार, दुसरं काहीच नसतात. तुमच्याजवळून मतं घेतले, विषय मोकळा झाला. कारण गरिबाचं घरं फक्त इलेक्शनच्या टायमावर दिसत असतात, शेतकऱ्याचे घरं इलेक्शनच्या टायमावर दिसत असतात. मग ते इलेक्शन झालं का तुमच्या इकडे ढुंगण दाखवते, दुसरं काहीच नाही. कळलं काय? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय जवान जय किसान.